वसई विरार पूरमुक्तीच्या दिशेने निर्णायक पाऊल. महापौरांच्या पाठपुराव्याला प्रशासनाची दखल. दरवर्षी पावसाळा आला की भीषण पूरस्थितीला सामोरे जाणाऱ्या वसई विरारकरांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. अजीव पद्मावती यशवंत पाटील यांच्या ठाम आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पूरमुक्तीच्या दिशेने आता प्रशासनिक स्तरावर ठोस हालचाली सुरू झाल्या आहेत. 10 एप्रिल 2026 रोजी महापौरांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना सादर केलेल्या पत्राची अखेर गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रश्नावर तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेचे उपआयुक्त जी गोदेपुरे यांनी 20 एप्रिल रोजी पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की कळवा खाडीचे अरुंद झालेले पात्र आणि त्यामुळे वसई नायगाव परिसरात होणारी पूरस्थिती ही बाब अत्यंत गांभीर्याने विचारात घेण्यात आली आहे. या संदर्भात संबंधित प्रकरण अतिरिक्त आयुक्त 2 यांच्याकडे तातडीने वर्ग करण्यात आले असून पुढील आवश्यक निर्णय प्रक्रियेला वेग देण्यात येत आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या गंभीर प्रश्नाला अखेर प्रशासनिक गती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. महापौरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने 27 एप्रिल रोजी कोकण भवन येथे विभागीय आयुक्तांची भेट घेत या प्रश्नाची तीव्रता अधोरेखित केली होती. या बैठकीत महापौरांनी स्पष्ट शब्दात मांडले की केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार खाडी पात्रातील साचलेला गाळ उपसून खोली वाढवणे अत्यावश्यक आहे, कारण खाडीत साचलेला गाळ आणि वाढलेली अतिक्रमणे यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा थांबतो आणि परिणामी वसई विरार शहरात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. महापौरांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले की कळवा खाडी पात्रालगत झालेली अनधिकृत अतिक्रमणे ही या समस्येची मूळ कारणे असून यावर तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. या मुद्द्यांची गंभीरता ओळखून विभागीय आयुक्तांनी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्याचे आणि पावसाळ्यापूर्वी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी महापौर अजीव पाटील यांनी ठाम भूमिका घेत स्पष्ट केले की वसई विरारमधील नागरिकांना पुराच्या संकटातून कायमस्वरूपी मुक्त करणे हीच आमची प्राथमिकता आहे. तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता दीर्घकालीन आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम उपाय राबवण्यावर आम्ही कटिबद्ध आहोत. एकंदरीत महापौरांच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पूरमुक्तीच्या दिशेने आशेचा किरण दिसू लागला आहे. आता प्रशासन या प्रक्रियेला किती वेग देते आणि प्रत्यक्षात उपाययोजना किती लवकर राबवल्या जातात याकडे वसई विरारकरांचे लक्ष लागले आहे.